बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलिव्हरीनंतर दिसून येणारा एक महत्त्वाचा बदल म्हणजे साध्या साध्या गोष्टींचं होणारं विस्मरण. आपल्या डेली रुटीनमधील ज्या साध्या साध्या गोष्टी असतात किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या अशा स्त्रिया विसरू लागतात. त्यांच्या ब्रेनची जी स्मरणशक्ती असते ती थोडीशी कमी होते. तर असं का होतं? बऱ्याच वेळा काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीनंतर ह्या स्त्रियांच्या मेंदूमध्ये थोडासा रचनात्मक बदल होतो, जसं की ग्रे मॅटरचं रिडक्शन. ग्रे मॅटरचं रिडक्शन झाल्यामुळे मेंदूचे असे भाग जसं की फ्रंटल कॉर्टेक्स, पोस्टेरियर कॉर्टेक्स, टेम्पोरल लोब यांची कार्यक्षमता कमी होते. ह्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे स्त्रियांमध्ये थोडंसं विस्मरण चालू होतं. आपल्या डेली रुटीनमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, कमी महत्त्वाच्या गोष्टी असतात, हे ह्या स्त्रिया विसरू लागतात. त्यांच्यामध्ये विस्मरणाचा आजार जडू शकतो किंवा मेंदूची कार्यक्षमता थोडीशी कमी होते. तर हे सगळं होतं ते म्हणजे ह्या ग्रे मॅटरच्या रिडक्शनमुळे. ऑन द अदर हँड आपल्या ब्रेनमध्ये एक ॲमिगडेला नावाचा छोटासा भाग असतो, ज्याला आपल्या ब्रेनचं इमोशनल सेंटर असं म्हटलं जातं. या इमोशनल सेंटरची कार्यक्षमता वाढते. हे वाढल्यामुळे काय होतं की आई असते ती आपल्या बाळाविषयी जास्त रिस्पॉन्सिव्ह बनते. तिचा जो रिस्पॉन्स असतो तो बाळाविषयी जास्त वाढतो. आपलं बाळ व्यवस्थित झोपतंय की नाही, त्याची झोप पुरेशी होते की नाही, बाळ रडत असल्यास ते असं का रडते, त्याच्या पोटात दुखतंय का, बाळ व्यवस्थित शी करते की नाही, सू करते की नाही, किंवा बाळाला काही अनकम्फर्टेबल वाटतंय का, याच्यापेक्षा आईचा रिस्पॉन्स जास्त वाढतो. म्हणजेच काय तर बाळाविषयी आई थोडीशी जास्तच जागरूक बनते की ज्याच्यामुळे तिला जे मातृत्व आलेलं असतं त्याची ती पूर्णपणे निभावत असते. जर स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलिव्हरीनंतर असं जर विस्मरण चालू झालं तर त्यांना घरातील व्यक्तींकडून बराच वेळ ऐकून घ्यावं लागतं. तर जर स्त्रियांमध्ये असे जर बदल घडून येत असतील, प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलिव्हरीनंतर असे जर बदल दिसून येत असतील, तर ह्याच्यात ॲबनॉर्मल असं काही नाही. हे नैसर्गिक आहे. तर काय, हे निसर्गाने स्त्रियांमध्ये घडून आणलेला एक महत्त्वाचा बदल असतो. याचाच अर्थ असा असतो की ही आई आपले जे मातृत्व आहे ते पूर्णपणे निभावत आहे. कारण मातृत्व निभावणं हे साधी गोष्ट नसतं, तर त्याच्यासाठी थोडंफार हे काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर आपल्या शरीराने हे केलेली ॲडजस्टमेंट असतं की बाळाची जबाबदारी वाढल्यामुळे आई जास्त जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थितरित्या निभावण्यासाठी तिचा हा जो केलेला प्रयत्न असतो त्याच्यामुळे तिच्यामध्ये थोडंसं हा विस्मरण होऊ शकतं. तर अशा आयांमध्ये विस्मरण चालू झाल्यास त्यांना तुम्ही टोचून न बोलता समजून घेणं गरजेचं असतं. कारण जर हे विस्मरण काही स्त्रियांमध्ये टेम्पररी असेल तर हे थोड्या दिवसांनी त्यांचं ब्रेन हे पूर्णपणे कार्यान्वित होतो. पण काही स्त्रियांमध्ये जर त्यांना तुम्ही इमोशनल सपोर्ट केला नाही तर हे जे विस्मरण असतं ते परमनंट राहू शकतं. हळूहळू त्यांची ब्रेनची कार्यक्षमता कमी होऊ शकतं व हे बदल असतो तो